नमस्कार. वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 14 सप्टेंबर 2022 बुधवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण इथे सुरुवात करीत आहोत. तर नेहमीप्रमाणे डिस्कशन सुरू करण्यापूर्वी आपण मॅप बेस्ड क्वेश्चन पाहत असतो. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये केनियाचं लोकेशन शोधून काढायचं आहे आणि ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. रिसेंटलीच म्हणजे आताच काल परवाच नवीन प्रेसिडेंट जे आहेत केनियाचे त्यांनी इथे शपथ घेतली आहे. त्यांची इथे नियुक्ती झालेली आहे. त्याच्यामुळे ही प्लेस जी आहे ती चर्चेत आहे. सोबतच भारत आणि केनिया यामध्ये कुठली महत्त्वाची ॲग्रीमेंट्स आहेत तेही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. पर्वत प्रहार नावाची एक जी एक्सरसाइज आहे आपली मिलिटरी एक्सरसाइज ती इथे लडाख येथे झाली होती. मागे आपण न्यूजमध्ये पाहिलं होतं तिथे आपले जे कमांडर आहेत मनोज पांडे आर्मी चीफ आहेत जनरल मनोज पांडे ती इथे गेले होते. व्हिजिट त्यांनी केलं होतं आणि यामध्ये आपण सगळी जी न्यू एज वेपन्स आहेत न्यू एज इक्विपमेंट्स आहेत ती आपण इथे पाहिली होती आणि ती सगळी जी इक्विपमेंट्स आहेत ती चिनूक हेलिकॉप्टरने तिथे नेण्यात आली होती. तर बघा शेवटी इथे आता जे PP-15 आहे ज्याला आपण गोग्रा हॉट स्प्रिंग नावाने ओळखतो तिथे डिसएंगेजमेंट झाल्याचे इथे कन्फर्म केलं गेलं आहे. SCOची मीटिंग होणार आहे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची. त्याच्या धर्तीवर इथे डिसएंगेजमेंटची प्रक्रिया सुरू होणार आणि ती सोमवारपर्यंत संपवली जाणार असं सांगितलं गेलं होतं. तर आज बुधवार आहे आणि आता ही जी डिसएंगेजमेंटची प्रोसेस आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे. 2020 पासून आपल्याकडे दोन्ही देशांच्या दरम्यान बॉर्डरवर नेहमी डिस्प्यूट्स राहिलेले आहेत. तर हे बघा इथे गलवान व्हॅली म्हणजेच PP-14 तुम्हाला दिसत असेल. तर इथे 2020मध्ये आपल्या दोन्ही देशांमध्ये चकमक झाली होती आणि त्यानंतर आपली जी काही मुद्दे होते ती अनसॉल्व्ह राहिली होती आणि त्यानंतर आपल्या दोन्ही देशात म्हणजेच चीन आणि भारत यांच्यामध्ये राऊंड ऑफ टॉक्स करण्यात आले होते. 16 राऊंड ऑफ टॉक्स आपल्यात झाले आहेत. त्याचं रिझल्ट म्हणजे काय तर 2020मध्ये 2021मध्ये पार्शियली हळूहळू डिसएंगेजमेंट इथे करण्यात आलं होतं. त्यानंतर हे जे PP-15 आहे हॉट स्प्रिंग गोग्रा हॉट स्प्रिंग ज्याला आपण म्हणतो तिथे आता हे डिसएंगेजमेंट इथे कंप्लीट करण्यात आलेलं आहे. तरीही दोन प्रदेश आपल्याला आताही अनसॉल्व्ड पाहायला मिळतात. एक म्हणजे देपसांग आणि डेमचोक. ह्या प्रदेशात काय झालं होतं आपल्या भारताचे काही गुराखी ते इथे आपली गुरेढोरे चरायला घेऊन गेली होती. तर चीनची जी आर्मी होती त्यांनी इथे या लोकांना हाकलून लावलं होतं आणि त्यानंतर हा मुद्दा परत एकदा वादात आला होता. परंतु चायनाचं असं म्हणणं आहे की हे जे काही देपसोंग आणि डेमचोक आणि देपसांगचं जे मॅटर आहे ते आमच्यामुळे कॉन्फ्लिक्ट नाही आहे असं चीनचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सध्या तरी ते अनसॉल्व्ह आहे. बाकी PP-14 PP-15 आणि बाकीचा जो एरिया आहे अक्साई चीनची जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे त्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत ती आता एवढ्यात तरी ती रिझॉल्व्ह झालेली आहेत. त्यानंतर 2019 नंतर आपल्या दोन्ही देशांच्या बड्या नेत्यांमध्ये कुठलीही अशी मोठी मीटिंग झाली नव्हती. एक इन पर्सन मीटिंग झाली नव्हती आणि ती आता SCO म्हणजे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन इथे होणार आहे आणि त्यावर आपला मुख्य भर असणार आहे दोन्ही देशांच्या मीटिंगवर स्पेशली चीन आणि भारताचे जे नेते आहेत त्यांच्या. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे एक छोटीशी बातमी आहे. SCOची जी मीटिंग होणार आहे त्यामध्ये चीन, रशिया, भारत सोबतच इराणसुद्धा तिथे उपस्थित राहणार आहे जी कोणी मेंबर कंट्रीज आहेत SCOची. बरं SCOची मेंबर कंट्रीज खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. तर बघा ही जी SCOची मेंबर कंट्रीज आहे ती इथे भेटणार आहेत. त्यामध्ये इराणही असणार आहे आणि इराण येथे इंडियाची मानधरणा करू शकतो इथे अर्ज करू शकतो. कशासाठी तर त्यांच्याकडून एका डिस्काउंटेड रेटमध्ये ऑइल परचेस करण्यासाठी भारताला इथे म्हणू शकतो. तर ही पुढची न्यूज आहे म्हणजे काय फ्युचरची न्यूज आहे. काय होणार आहे काय नाही होणार आहे ते आपण मीटिंग झाल्यानंतर सविस्तर इथे डिस्कस करूयात. तर माहिती असेल इराणवर सँक्शन्स लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर इराणकडून कुठलाही देश व्यापार करत नाहीत. भारतही इराणकडून खूप मोठ्या प्रमाणात ऑइल इम्पोर्ट करायचा. पण जेव्हापासून सँक्शन्स लागले स्पेशली ट्रम्प जेव्हा आले आणि त्यांनी ते JCPOA जे आहे त्यामधून आपलं काढतं नाव घेतलं आणि त्याच्यानंतर मग इराणवर जे सँक्शन्स लावण्यात आली त्यानंतर ह्या देशाचं जे आहे इकॉनॉमी जी आहे ती खूप खालावलेली आहे कारण ह्या देशाशी कोणीही व्यापार करताना आपल्याला दिसत नाही. तर हे जे इराण आहे ते आपल्याला ऑइल परचेस करण्यासाठी सांगू शकेल असं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर वळूयात आपल्या नेक्स्ट न्यूजकडे. सिल्वर लाईन प्रोजेक्ट जी केरळमध्ये आता खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे ते म्हणजे सिल्वर लाईन प्रोजेक्ट. 532 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे रूळ असणार आहे केरळमध्ये जो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सलग जो किनारा आहे आपला समुद्र किनारा आहे त्याच्या सलग तो जाणार आहे.
तर थिरुवनंतपुरम दक्षिणेकडे ते कासरगोड उत्तरेकडे असा याचा जो प्रवास आहे तो असणार आहे. 11 डिस्ट्रिक्ट कव्हर करणार आहे आणि जी लँड रिक्वायर्ड सांगितली जाते ती आहे 1226 हेक्टर्स. ही जी ट्रेन आहे तिची स्पीड 200 किलोमीटर पर आवर इतकी सांगितली जाते. जी एक्झिस्टिंग ट्रेनची स्पीड आहे आपल्याकडे सध्या ती 45-50 किलोमीटर पर आवर इतकीच आहे. पण इथे 200 किलोमीटर पर आवर इतकी स्पीड ह्या ट्रेनची सांगितली जाते आणि जी लागत आहे ती 56,000 कोटी 56,500 कोटी इथे आपल्याला पाहायला मिळते आहे. 2020 ते 2024 पर्यंत कन्स्ट्रक्शनचं काम इथे पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. जो ट्रॅव्हल टाईम आहे थिरुवनंतपुरम ते कासरगोड हा सध्या 12 ते 14 तास इतका आहे, जो की ह्या ट्रेनमुळे हे जे सिल्वर लाईन प्रोजेक्ट आहे याच्यामुळे तो अवघ्या 4 तासांवर येईल असं इथे सांगितलं जात आहे. तर याचे काही बेनिफिट्स बघा, जसं फास्ट ॲसेसिबिलिटी होणार आहे, इकॉनॉमिकल आणि इंडस्ट्रियल ग्रोथसाठी हे आपल्याला काय म्हणता येईल उपकारक ठरणार आहे. सोबतच टुरिझम सेक्टर इथे वाढू शकतो आणि खूप कितीतरी लोकांना इथे परमनंट जॉब अपॉर्च्युनिटीज पाहायला मिळतील. तर आपण आत्ताच पाहिलं 532 किलोमीटरचं आहे हे जे पूर्ण प्रोजेक्ट आहे ते. यामध्ये मल्टिपल युनिट्स असणार आहेत, इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स म्हणजेच EMU, जी 9 असणार आहेत, पण ती 12 पर्यंत एक्सटेंडेबल करू शकतात. म्हणजे गरजेनुसार आपण त्यांना 12 पर्यंत वाढवू शकतो. 675 पॅसेंजर इथे ट्रॅव्हल करू शकतील. त्यानंतर स्पीड 200 किलोमीटर पर आवर आपण पाहिली. तर बघा ही नीड काय होती, ही सिल्वर लाईन प्रोजेक्ट जे आहे याची गरज काय होती, तर आपण आताच पाहिलं जी एक्झिस्टिंग रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आहे केरळमध्ये ती फ्युचर जी डिमांड्स आहेत त्यांना मीट करू शकत नाही. फ्युचरमध्ये जी काही रहदारी होणार आहे त्याला टॅकल करण्यासाठी हा प्रोजेक्ट आणण्यात आलेला आहे आणि सोबतच आपण जसं पाहिलं की 45 किलोमीटर पर आवर ही सध्याची आपली स्पीड आहे ट्रेन्सची आणि ती आता 200 किलोमीटर पर आवर इतकी होणार आहे. मग हे जे प्रोजेक्ट आहेत त्याचे काही कन्सर्न्स आहेत. जसं की जे केरळ आहे जे राज्य सरकार आहे ते डेटमध्ये जाण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण इतके मोठे कोटी रुपये त्यांना जमा करावे लागणार आहेत आणि ते लोन घेऊनच शक्य आहे. त्यानंतर बघा ड्रेनेज जे आहे ते इथे ब्लॉक होऊ शकतं, म्हणजे पुराची समस्या इथे उद्भवू शकते. सोबतच महत्त्वाचं म्हणजे केरळ हा जाणला जातो तिथल्या इकॉलॉजिकल जी डायव्हर्सिटी आहे, जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यासाठी. मग तिथली जी वेटलँड्स आहेत, फॉरेस्ट्स आहेत, ही कट केली जाणार, त्यांचं इथे डिस्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळणार. तर ही जी इकॉलॉजिकल कॉस्ट आहे, एन्व्हायर्मेंटल कन्सर्न्स आहेत, ही खूप मोठं इथलं कन्सर्न मानलं जातं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डिस्प्लेसमेंट आहे, तिथली जी लोकं आहेत त्यांना डिस्प्लेस केली जाणार आहे. त्यांच्यासाठी कुठे आहे प्रोजेक्ट किंवा ती प्लॅनमध्ये आहेत की नाही, त्यांना कुठे डिस्प्लेस केल्या जाणार आहे त्याच्याबद्दलही इथे चर्चा केली जाते. असं सांगितलं जातं की जवळपास 10,000 फॅमिलीज इथे डिस्प्लेस केली जाणार आहेत आणि तीच राहुल गांधी ज्यांनी भेट घेतली हीच प्रोटेस्टर्स आहेत जी सिल्वर लाईनला इथे प्रोटेस्ट करत आहेत. तर आय थिंक सिल्वर लाईनबद्दल तुम्ही एक पूर्ण 360 डिग्रीने आपण इथे तो जो पार्ट आहे तो आपण इथे कव्हर केलेला आहे. त्यानंतर वळूयात आपल्या नेक्स्ट न्यूजकडे. सुप्रीम कोर्टाचे एक सीनियर लॉयर आहेत डॉक्टर जी मोहन गोपाल यांनी काय जी 103वी अमेंडमेंट झाली आहे, संशोधन झालं आहे, त्याला फ्रॉड असं म्हटलेलं आहे. तर हे 103वी संशोधन हे काय सांगतं, जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स आहेत, जी इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन्स आहेत जनरलमध्ये, ठीक आहे, SC, ST, OBC यांना वेगळं आरक्षण आहेच, पण या व्यतिरिक्त जनरलमध्ये ओपनमध्ये जी EWS आहे त्यांना 10% आरक्षण इथे देण्यात आलेलं आहे. तर त्यांचं इथे म्हणणं हेच आहे की ही फ्रॉड कशी, तर पॉवर्टी ॲलिव्हिएशनसाठी, म्हणजे काय, गरिबी हटावसाठी आपण कॉन्स्टिट्यूशनचा इथे वापर करू शकत नाही, आपण रिझर्वेशन इथे देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपण जे रिझर्वेशन आणलं आहे ते मुख्यत्वे इनइक्वॅलिटीला बाहेर काढण्यासाठी, इक्वॅलिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण हे रिझर्वेशन आणलेलं आहे आणि 103वी जी अमेंडमेंट आहे त्याच्यानुसार इथे पॉवर्टी ॲलिव्हिएशनचा आपण प्रोग्राम जणू चालवतो आहे असं ते इथे सांगतात. असं म्हणताना 2 महत्त्वाचे मुद्दे ते पुढे ठेवतात. एक म्हणजे काय, तर जी इंदिरा साहनी यांची जी जजमेंट आहे त्याच्यानुसार फक्त बॅकवर्ड क्लासेस जी आहेत त्यांनाच इथे आरक्षण देण्यात येतं आणि EWS यांना आपण बॅकवर्ड क्लासेस असं म्हणू शकत नाहीत. ठीक आहे, तर ओन्ली बॅकवर्ड क्लासेससाठी ही लागू होते. आणि दुसरी म्हणजे काय, त्यांनी एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे की ज्यांची ॲन्युअल इन्कम 8 लाख रुपये आहे,
म्हणजे 8 लाख रुपये आणि त्यापेक्षा कमी जी आहेत ती ह्या EWSसाठी पात्र असतील. तर कुठल्या अँगलने 8 लाख रुपये असणारा व्यक्ती, ॲन्युअल इन्कम 8 लाख रुपये असणारा व्यक्ती हा इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये येतो. ज्याची जवळपास मंथली इन्कम ही 66,666 इतकी आहे. तर तो विकर सेक्शनमध्ये कसा काय येणार, हा असा त्यांचा इथे प्रश्न उपस्थित करतात. सोबतच बघा, जे रिझर्वेशन असतं ते 50% इतकंच देता येतं. जी पॉप्युलेशन असेल त्याचं 50%च आपल्याला रिझर्वेशन देता येतं. तर 50%पेक्षा वर इथे रिझर्वेशन झालेलं आहे, म्हणजे 10% एक्स्ट्रा रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे EWSला आणि त्याच्यामुळे सुद्धा हा प्रश्न इथे उठतो. तर इथे महत्त्वाचं ठेवा लक्षात, जे सीनियर लॉयर आहेत सुप्रीम कोर्टाचे मोहन गोपाल यांनी इथे प्रश्न उठवलेला आहे की 103वी अमेंडमेंट जी आहे ती कॉन्स्टिट्यूशन मध्ये फ्रॉड करण्यात आलेला आहे असं ते म्हणतात. तर जे रिझर्वेशन असतं ते आपण पॉवर्टी बेसिसवर देऊ शकतो, ना की पॉवर्टी बेसिसवर देऊ शकत नाही. ते फक्त इक्वॅलिटी इनइक्वॅलिटी बेसिसवर दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे न्यूज आहे ती G20 समिटबद्दल. आपण काल खूप सविस्तरपणे हा G20 समिटवर आणि भारत जो प्रेसिडेंटशिप करणार आहे त्याच्यावर आपण बोललो होतो. तर इंडोनेशियामध्ये G20ची मीटिंग होणार आहे नोव्हेंबरमध्ये आणि त्यानंतर 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारत हा G20चा एक प्रेसिडेंट असणार आहे 1 वर्षासाठी. तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे G20 आहे ते इन्फ्लुएन्शियल इकॉनॉमिक मल्टीलेटरल फोरम आहे, जे एक पॉवरफुल ग्रुप आहे जो की पूर्ण जगाच्या 80% इतका GDP शेअर करतो. इंटरनॅशनल ट्रेडचं 75% आणि जी पॉप्युलेशन आहे त्याचं 65% शेअर आपल्याला ह्या G20मध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर याची जी लीडरशिप असते, जी प्रेसिडेंटशी आपल्याकडे येणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, जेणेकरून आपण काही टॉपिक्सवर इथे डिस्कस करू शकू. ॲज अ डेव्हलपिंग नेशन आपण इतर डेव्हलपिंग नेशन्सला इथे रिप्रेझेंट करण्यास भाग पाडू शकू असं इथे म्हटलेलं आहे. तर न्यूज म्हणजे महत्त्वाची आजची बघा, बांगलादेश, UAE आणि सिंगापोर सोबतच स्पेन, मॉरिशस, ओमान ही काय गेस्ट कंट्रीज असणार आहेत G20च्या मीटिंगमध्ये. आणि इथे महत्त्वाचं म्हणजे जी तिन्ही राष्ट्रांची लीडर्स आहेत, पुतिन, मोदी आणि जिनपिंग यांना इथे एकत्र पाहायला मिळणार आहे. कोविड-19च्या आउटब्रेकनंतर पहिल्यांदाच इन पर्सन अशी ही मोठी मीटिंग असणार आहे आणि सगळ्या जगाची लक्ष याच्याकडे लागून आहेत, स्पेशली चीन आणि भारताच्या ह्या मीटिंगवर. त्यानंतर बघा, नेक्स्ट न्यूज आपल्याकडे येते आहे. जे मुकुल रोहतगी आहेत हे पूर्वीसुद्धा आपल्या भारताचे अटर्नी जनरल राहिले आहेत 14व्या क्रमांकाचे. त्यानंतर के वेणुगोपाल हे आपले 15वे अटर्नी जनरल बनले होते आणि त्यानंतर आता परत मुकुल रोहतगी हे आपले भारताचे अटर्नी जनरल राहणार आहेत 16व्या क्रमांकाचे. आर्टिकल 76 लक्षात ठेवा, आर्टिकल 76 जे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं, त्यामध्ये अटर्नी जनरलबद्दल दिलेलं आहे. यांची पात्रता म्हणजे काय, तर ते सुप्रीम कोर्टचे जज होण्यासाठी पात्र असावेत आणि यांचा काही टेन्युअर जो असतो तो फिक्स नसतो. सोबतच यांचं जे रिमूव्हल आहे ते प्रेसिडेंट करू शकतात आणि यांना जर रिझाईन करायचं असेल तर ते प्रेसिडेंटकडे आपलं रेझिग्नेशन देऊ शकतात. लक्षात घ्या, प्रेसिडेंटकडे ते रेझिग्नेशन सबमिट करू शकतात. यांचा फिक्स्ड टेन्युअर नाही आणि त्यांना कधी काढायचं, त्यांना कधी ठेवायचं हे याच्याबद्दलची काहीही कॉन्स्टिट्यूशनमध्ये देण्यात आलेलं नाही आहे. मग यांचं मेन कार्य काय असतं की जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असतं, जे प्रेसिडेंट असतं, त्यांना ॲडवाईस करणे. कुठलीही केसेस जेव्हा आपण बघतो की स्टेट वर्सेस दिस किंवा कुठलीही जी केसेस असतात त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून लढणे हे यांचं महत्त्वाचं कार्य असतं. ते एक हायर लॉ ऑफिसर असतात आपल्या भारताचे. आणखी एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की जी आपली हाऊसेस आहेत, पार्लमेंटची दोन्ही हाऊसेस आहेत, एक लोकसभा आणि एक राज्यसभा, यांची जी प्रोसिडिंग्ज असतात यामध्ये हे सहभाग घेऊ शकतात, पण तिथे वोट यांना करता येत नाही. त्यानंतर हे एकटेच कार्य करतात का, नाही, तर यांच्या मदतीसाठी 2 लोक आणखी असतात. एक म्हणजे सॉलिसिटर जनरल आणि दुसरे ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ही यांना मदत करत असतात. त्यानंतर वळूयात आपल्या नेक्स्ट न्यूजकडे. हे जे मुकुल रोहतगी आहेत ते 16वे आपले अटर्नी जनरल असणार आहेत. हे लक्षात ठेवा, वन डे एक्झामसाठी 16वे. त्यापूर्वी 14वे अटर्नी जनरल म्हणून सुद्धा त्यांनी कार्य पाहिलेलं आहे आणि 15वे जे आता रिटायर्ड झाले ते म्हणजेच वेणुगोपाल, के वेणुगोपाल. त्यानंतर बघा, 384 ड्रग्ज आहेत, त्यांनी जागा मिळवलेली आहे जी इसेन्शियल मेडिसिन लिस्ट आहे त्यामध्ये. तर
हे काम कोण करतं? नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथॉरिटी हे काम करत असतं. कुठल्या मेडिसिन्स आपण लिस्टमध्ये टाकायच्या, वगळायच्या वगैरे, वगैरे. तर यामध्ये काल मी एक सांगितलं होतं ट्युबरक्युलोसिसवर एक औषध आहे जे बेडाक्विलिन नावाचं आहे. तर ह्या बेडाक्विलिनला सुद्धा ह्या नव्या लिस्टमध्ये शामिल करण्यात आलेलं आहे आणि कोविड-19वरची कुठलीही औषध, कुठलीही ट्रीटमेंट सध्या तरी या लिस्टमध्ये शामिल केली गेली नाही आहे. तर याच्याबद्दल एवढंच, काही महत्त्वाचं तेवढं त्यात नाही आहे. त्यानंतर बघा ऑक्सिजन जे शॉर्टेज आहे ते आपल्याला सेकंड वेव्हमध्ये खूप जास्त आपण अनुभवलेलं आहे. का बरं? तर फर्स्ट वेव्ह जेव्हा आली तेव्हा ऑक्सिजनचा वापर झाला, अतिशय प्रमाणात वापर झाला आणि त्यामुळे जेव्हा सेकंड वेव्ह आली तेव्हा ऑक्सिजन आपल्याकडे कमी पडलं होतं आणि त्यामुळे कितीतरी डेथ्स आपल्याला पाहायला मिळाले होते. मग इथेही ही कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे, MP कमिटी करण्यात आलेली आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, जी इग्नोरन्समुळे किंवा जी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे डेथ झाली आहे त्यांचा डेटा इथे मागवलेला आहे. तर हे ऑक्सिजन कसं काय मिळवता येतं, हे लिक्विफिकेशन कसं करतात? प्रत्येक गॅसचा, प्रत्येक जी काही वायू आहे तिचा स्वतःचा एक फ्रीझिंग पॉईंट असतो, स्वतःचा एक बॉइलिंग पॉईंट असतो, एक मेल्टिंग पॉईंट असतो. प्रत्येक वस्तूचा, ह्या युनिव्हर्समध्ये जेवढ्या वस्तू सापडतात त्यांचा स्वतःचा एक मेल्टिंग, बॉइलिंग, फ्रीझिंग पॉईंट इत्यादी असतो. तर बघा, जेव्हा आपण ही जी आपण ऑक्सिजन मिळवतो ते ही नॉर्मल जी आपल्याकडे वायू आहे त्याच्यापासूनच मिळवतं. म्हणजे जी हवा आहे ज्यात आपण श्वास घेतोय त्या हवेपासूनच हे ऑक्सिजन मिळवलं जातं. तर काय करतात, ही जी हवा आहे तिला एका बंदिस्त करतात, एका कॅनमध्ये तिला बंदिस्त केलं जातं आणि मग तिचं जे टेम्परेचर आहे ते कमी केलं जातं. मग बघा, जर सगळ्यात हळूहळू टेम्परेचर कमी करत गेल्यात त्यातून आपल्याला जेव्हा आपण -153 डिग्रीवर पोहोचू तेव्हा आपल्याला क्रिप्टॉन मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आणखीन आपण खाली जाऊ, कमी करू, तर नंतर आपल्याला आर्गॉन मिळेल. 183 डिग्री सेल्सिअसवर आपल्याला ऑक्सिजन मिळेल. म्हणजे -183 डिग्री सेल्सिअसवर आपल्याला लिक्विड ऑक्सिजन मिळेल आणि ते मग लिक्विड बनून वाहून जाईल आणि त्याला आपण मग तिथे कलेक्ट करत असतो आणि हेच मग लिक्विड ऑक्सिजन आपण जे कंटेनर्स असतात त्यात फिल करून मग इथे प्रोव्हाइड करत असतो. हॉस्पिटल्स आणि ज्यांना गरज असेल त्यांना आपण इथे प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. म्हणजेच काय, तर जी गॅसेस असतात त्यांचं जे पॉईंट असतं, फ्रीझिंग पॉईंट, तिथपर्यंत ती घेऊन गेली की ती आपल्या लिक्विड फॉर्ममध्ये येत असतात. ठीक आहे. तर ऑक्सिजनचं लक्षात ठेवा -183 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर वळूयात त्याच्या न्यूजकडे. आय थिंक आपलं न्यूज ॲनालिसिस आज संपलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं एडिटोरियल पाहूयात. एडिटोरियलमध्ये 2 महत्त्वाचे लेख आपल्याला डिस्कस करायचे आहे. एक आहे पेटंटबद्दल आणि दुसरे एक रबर प्लांटेशनबद्दल. रबरबद्दल आपण सुरुवातीला 2-4 दिवसांपूर्वी आपण चांगलं डिस्कस केलेलं आहे. तरीही आज परत एकदा त्याला व्यवस्थित पाहून घेऊयात. बघा, पेटंट्स जे आहेत आपल्याकडे, ती पेटंट्स मिळवण्यात काय प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्याच्यावर काय सोल्युशन असायला पाहिजे, असं इथे लेखक रेजी जोझफ सांगतात. तर यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास हे कोण आहेत? असोसिएट प्रोफेसर आहेत ॲट द इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, न्यू दिल्ली येथे. तर यांनी काय सांगितलेलं आहे, जी पेटंट आहे ती सिक्युरिटी मिळवून देण्याचं काम करतं. एखादा इनोव्हेटर असेल, एखादा सायंटिस्ट असेल, त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम हे करत असतं आणि त्यामुळेच काय, तर एखादा मजबूत पेटंट सिस्टीम असणे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून जी इनोव्हेशनची भावना आहे ती आपल्या लोकांमध्ये जागृत राहिली पाहिजे. त्यामुळे एक मजबूत पेटंट सिस्टीम असणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर यांनी पुढे सांगितलं आहे की जे ॲप्लिकेशन्स आहेत पेटंट मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. पण दुसरं कन्सर्न सोबतच हे सांगतात की यांचं पेंडन्सीचं प्रमाणही अतिशय वाढलेलं आहे. ॲप्लिकेशनचं प्रमाण वाढलेलं आहेच, पण त्यांच्या पेंडन्सीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आणि 2010 ते 2021 दरम्यान 48% ही पेंडन्सी आपल्याला पाहायला मिळते. अबंडंट ॲप्लिकेशन्समध्ये ते इथे पुढे मेन्शन करताना दिसतात. त्यानंतर बघा, जी लेटेस्ट ॲन्युअल रिपोर्ट आहे 19-20ची कोणी प्रसिद्ध केलेली, ऑफिस ऑफ द कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन, ट्रेडमार्क्स अँड जिओग्राफिकल इंडिकेशन्स म्हणजे CGPD-TM यांनी ही प्रसिद्ध केलेली जी लेटेस्ट रिपोर्ट आहे त्याच्यावरून सांगण्यात येतं की जी भरपूर सारी ॲप्लिकेशन्स आहेत त्यांनी रिक्वायरमेंट्स फुलफिल केली नाहीत आणि त्याच्यामुळे ती रद्द करण्यात आलेली आहेत. आणि आपल्याला पाहायला मिळतं की लोकं जी असतात, मग आपल्या भारतातली जी लोकं असतात ती फॉरेनमधून पेटंट्स मिळवण्याच्या प्रयत्नात असतात, कारण तिथे ते जास्त सोयीस्कर त्यांना वाटतं, जास्त फास्ट प्रोसिजर त्यांना तिथे वाटते. तर काही रिक्वायरमेंट्स असतात ती फुलफिल न झाल्यामुळे भरपूर ॲप्लिकेशन्स रद्द झाली आहेत.
2010-11च्या दरम्यान 5186 इतके जे ॲप्लिकेशन्स आहेत ते रद्द झाले होते. तर 2019-20 मध्ये हाच जो डेटा आहे तो 23,251 इतका पोहोचतो. त्यानंतर अनादर की इश्यू सांगताना ते म्हणतात, नॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट पॉलिसी जी आली 2016 मध्ये, यांनी पेटंट्सवर फोकस केला. ठीक आहे, आणि पेटंट्सवर फोकस केला. पण काय आहे, जे हायर एज्युकेशन आहे त्यामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं खूप जास्त आपल्याला वाव पाहायला मिळतो. तिथे ही डेव्हलपमेंट खूप चांगली झालेली आहे. 2013-2018 मध्ये 7% सायन्स, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर इथे काय, हे जे की इश्यू काय म्हणतात, की हे जे नॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट पॉलिसी आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे पेटंटवर फोकस केलेला आहे, पण इथे एक गोष्ट मिसिंग राहिली आहे, ते म्हणजे कोलॅबोरेशन. कोणाचं कोलॅबोरेशन? तर युनिव्हर्सिटी किंवा अकॅडमिया जे आहेत त्यांचं इथे कोलॅबोरेशन आपलं इंडस्ट्रीशी कमी पाहायला मिळतं. ठीक आहे, जे अकॅडमिया इंडस्ट्री कोलॅबोरेशन आहे ते इथे कुठेतरी मिसिंग आहे असं सांगण्याचा प्रयत्न लेखक इथे करत आहेत. जी टॉप 10 युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या थ्रू जी ॲप्लिकेशन्स आली आहेत, फाईल केली गेली आहेत पेटंटसाठी, त्याच्यामध्येही आपल्याला इथे पेंडन्सी पाहायला मिळते आहे. त्यानंतर बघा, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जे आहे त्याच्यामध्ये आपलं परफॉर्मन्स ओव्हरऑल जर बोलायला गेलं तर ते खूप चांगलं सुधारलेलं आहे. 2015 मध्ये जे 81 होतं, 2021 मध्ये ते 46 इतकं झालेलं आहे. म्हणजे काय, ओव्हरऑल जे इनोव्हेशन इंडेक्स आहे आपल्या भारताचं ते सुधारलेलं आहे. पण जे कोलॅबोरेशन आहे इन्स्टिट्यूट्स आणि इंडस्ट्रीमधलं, अकॅडमिया आणि इंडस्ट्रीमधलं, ते अतिशय खालावलेलं आहे. ते म्हणजे एकीकडे ओव्हरऑल जे इनोव्हेशन इंडेक्स आहे ते वाढतं आहे, तर कोलॅबोरेशनचं जे इंडेक्स आहे ते घटतं आहे. म्हणजेच काय, तर 47.8 इतकं होतं आणि ते आता फक्त 42.7 2021 मध्ये इतकंच राहिलेलं आहे, असं लेखक पुढे म्हणतात. मग हे जे पेटंट्स आहेत, ही पेटंट्स खूप महत्त्वाची असतात. एखाद्या देशाचं, एखाद्या राष्ट्राचं जे नॅशनल इनोव्हेशन इकोसिस्टम आहे त्याच्यासाठी पेटंट्स ही जी असतात, ही पेटंट्स मिळवून घेणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते, जेणेकरून आपलं जे इनोव्हेशन इकोसिस्टम आहे ते इथे फ्लरिश होण्यास मदत होते. तर शेवटी लेखकांचं इथे हेच म्हणणं आहे, की जे अकॅडमिया इंडस्ट्री कोलॅबोरेशन आहे ते इथे क्रुशियल स्टेप असणार आहे. एक महत्त्वाचं आपलं जे इनोव्हेशन इंडेक्स आहे ते वाढवण्याकडे, आपल्या भारताला एक इनोव्हेशन इकोसिस्टम प्रोव्हाइड करून देण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट बघा, रबर कल्टिव्हेशनवर एक लेख आलेला आहे. तर जेव्हा कोविड-19 आपल्याकडे होतं तेव्हा ही रबरची डिमांड खूप जास्त वाढली होती. ग्लव्ज बनवणे किंवा इतर किट्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, ती बनवण्याचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलं होतं आणि त्यामुळे रबर जे आहे, नॅचरल रबर, ती आपल्याकडे वाढलं होतं, प्रोडक्शन वाढलं होतं. त्यामुळे फार्मर्सला इथे फायदा होत होता. पण आता काय झालेलं आहे, प्राइसेस डाऊन झाली आहेत. याच्यासाठी 2 कारणं इथे दिली जातात. ती म्हणजे चायना पूर्वी जो खूप जास्त आपल्याकडून इम्पोर्ट करायचा, त्याचा आता कमी झालेला आहे प्रमाण. चायना आता परचेस करत नाही आहे. सोबतच जे युरोपियन एनर्जी क्रिसिस आहे त्याच्यामुळे सुद्धा रबराची डिमांड कमी झालेली आहे. मग बघा, भारत हा जो आहे हा 5वा लार्जेस्ट प्रोड्युसर स्टेट आहे रबराचा. ठीक आहे, 2022-23 मध्ये जवळपास 8.5 लाख टन इतकं रबरचं प्रोडक्शन आपण केलेलं आहे आणि एकटा केरळ जो आहे 80% रबराचं प्रोडक्शन आपलं करत असतो आणि भारताबद्दल बोलायचं झाल्यास 4%, जगाच्या 4% प्रोडक्शन आपण करत असतो. मग इथे बघा, फार्मर्सची डिमांड काय आहे, जेव्हा ही प्राइसेस आता लो झालेली आहेत, मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर आपण जी बाहेरून प्रॉडक्ट इम्पोर्ट करतो लॅटेक्सची, ठीक आहे, लॅटेक्स म्हणजेच काय, जे रबरापासून तो चीक मिळतो त्याला आपण लॅटेक्स म्हणतो. तर ही जी इम्पोर्ट करत असतो यांच्यावर जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती वाढवावी लागेल असं इथे डिमांड केली गेली आहे. तर ती इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे काय होणार, तर जे आपलं इंडिजिनस प्रॉडक्ट आहे, आपल्या भारतात जे उत्पादन होत आहे त्याच्याकडे लोक वळतील, कारण त्यांची किंमत तर तेवढीच राहणार आहे आणि जे बाहेरून आलेलं आहे त्यांची किंमत वाढणार आहे. तर आपल्या भारतातील प्रोडक्शनवर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट पाहायला मिळेल. आणि दुसरी डिमांड म्हणजे काय, तर ही जी फार्मर्स आहेत, कल्टिवेटर्स आहेत, यांना सबसिडी प्रोव्हाइड करून देणे. ठीक आहे, 2 याची डिमांड सांगता येतील आणि 2 याच्यावरचे ओव्हरकम सांगता येतील. ह्या प्रॉब्लेमपासून ओव्हरकम होण्यासाठी एक म्हणजे जे लॅटेक्स प्रोड्युस्ड इम्पोर्ट्स आहेत त्यांच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवणे आणि दुसरं म्हणजे जी आपली भारतातली फार्मर्स आहेत त्यांना सबसिडी प्रोव्हाइड करून देणे. रबर ज्या झाडापासून आपल्याला मिळतं त्या झाडाचं नाव बघा, हेविया ब्राझिलियन्सिस. ठीक आहे, हे सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, हेविया ब्राझिलियन्सिस. ह्या झाडापासून आपल्याला लॅटेक्स मिळत असतो आणि सगळ्यात पहिले 1902 मध्ये जी पेरियार रिव्हर आहे केरळमध्ये
तिथे सगळ्यात पहिले रबर प्लांटेशन करण्यात आलं होतं ब्रिटिशांच्या थ्रू. तर जे रबराचं झाड असतं त्याची हाईट आपल्याला 20 ते 30 मीटर इतकी उंच पाहायला मिळते. 25 ते 35 डिग्री सेल्सिअस हा एक आयडियल टेम्परेचर इथे मानला जातो आणि जे ॲन्युअल रेनफॉल आहे 300 सेंटीमीटर इतकं असायला हवं. संपूर्ण वर्षभर एक वेल डिस्ट्रिब्युटेड रेनफॉल असायला हवं. सोबतच ब्राईट सनशाईनची सुद्धा याला गरज असते. सॉईलबाबत बोलायचं झाल्यास डीप, रिच आणि वेल ड्रेन्ड लोमी सॉईल असायला हवी, जी समुद्रसपाटी आहे त्याच्यापासून 400 मीटर उंचीवर ही असायला हवी. तर बघा इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स जी आहेत रबराची 1910 पर्यंत जे रबर आहे त्याची जी नोन फॅक्ट्स आहेत ती जगाला माहिती नव्हती, ती लिमिटेड होती. त्यानंतर काय आपल्याकडे अर्बनायझेशन सुरू झालं, इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं आणि नंतर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला हे जे रबर मटेरियल आहे त्याची गरज भासू लागली आणि त्याच्यानंतर हा एक सेक्टर जो आहे रबराचा तो एक खूप मोठा एक कॉमर्स इंडस्ट्री एक सेक्टर म्हणून उदयास आला. आणि आज जे पेन्सिलचं इरेझर आहे त्याच्यापासून ते टायर ट्यूबपर्यंत मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये आज रबराचा वापर केला जातो. मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, ब्राझील यानंतर भारत हा 5वा लार्जेस्ट रबर प्रोड्युसिंग कंट्री आहे. लक्षात ठेवा मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, ब्राझील आणि भारत. तर 7 लाख टन रबर प्रोड्यूस करतो भारत आणि आता आपण रिसेंट पाहिलं की 8.5 लाख टन इतकं प्रोडक्शन झालेलं आहे 2022-23 मध्ये. ठीक आहे, जो की जगाचा 4% इतका आहे. केरळ एकटा 6 लाख टन रबर प्रोड्यूस करतो आणि जो भारताच्या 80% इतकं प्रोडक्शन आहे. त्यानंतर बघा प्रत्येक जो सेक्टर असतो त्याच्यासाठी आपल्याकडे एक बोर्ड असतो, जसं कॉफी बोर्ड आहे, टी बोर्ड आहे, तसं आपल्याकडे एक रबर बोर्डसुद्धा आहे जो नॅशनल रबर पॉलिसी अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये हे जी नॅशनल पॉलिसी आहे, रबर पॉलिसी आहे, यामध्ये काही प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहेत. जे नॅचरल रबर आहे त्याची व्हॅल्यू चेन वाढवण्यासाठी काही पॉलिसीज देण्यात आले. त्यामध्ये काय तर रबर ट्रीजचं रिप्लांटिंग करणे, जी ग्रोवर्स आहेत, कल्टिवेटर्स आहेत त्यांना सपोर्ट करणे आणि मार्केटिंग, प्रोसेसिंग जी नॅचरल रबरची आहे त्याला इझी करणे, त्याला हातभार लावणे, लेबर शॉर्टेजचा प्रश्न इथे हाताळणे, ग्रोवर्सची जी फोरम आहे ती इस्टॅब्लिश करणे, एक्सटर्नल ट्रेडकडे लक्ष देणे, सेंटर स्टेट इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजीज इथे पुरवणे, रिसर्च, ट्रेनिंग, रबर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट, सोबतच क्लायमेट चेंजबद्दलची जी काही कन्सर्न्स आहेत त्यांना डिस्कस करणे आणि कार्बन मार्केटबद्दल इथे डिस्कशन करणे, ही काही काम हे नॅशनल रबर पॉलिसी करत असते. त्यानंतर जी प्लांटिंग आहे, रबर प्लांटिंग आहे, तिला फिनान्शियल आणि टेक्निकल असिस्टन्स प्रोव्हाइड करणे, सोबतच प्लांटिंग मटेरियलसाठी एक चांगल्या क्वालिटीचं बीज किंवा चांगली क्वालिटीचं सप्लाय इथे करून देणे आणि जी ग्रोवर्स आहेत आपण पाहिलं त्यांची फोरम्स त्यांना सपोर्ट करणे आणि सोबतच ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंटल स्किल्स प्रोग्राम आहे ती चालवणे, ही काही नॅशनल रबर बोर्डची कामं आपल्याला पाहता येतील. तर आजचं डिस्कशन न्यूज ॲनालिसिस आपण इथे संपवूयात आणि उद्या परत भेटूयात. थँक्यू सो मच.